नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जायंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर पायोनियर्सने सामूहिक विवाह छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्याचा संकल्प केला आहे। येत्या 18 एप्रिल 2025 रोजी आम्ही साधारणतः 25 जोडप्यांचा निशुल्क पद्धतीने सामूहिक विवाह लावून देत आहोत आणि या सामूहिक विवाहामध्ये प्रत्येकी 51,000 रुपयाची मदत सामग्री, संसार उपयोगी भांडे कोंडे कपडे, मंगळसूत्र, पैंजण वगैरे अशा गोष्टी देऊन त्यांना अतिशय भव्य थाटामाटात प्रत्येक जोडप्याचा विवाह लावण्यात येईल। यासाठी प्रत्येक रिक्वायरमेंट जरुरी फक्त आहे की ज्या जेन्युइन गरजवंत लोक आहेत, लग्न जमलेले ऑलरेडी जुळलेले जे आहेत, असे वधू आणि वर लग्न योग्य वयाची लीगल एज ज्यांची आहे अशा लोकांनी याच्यामध्ये भाग घ्यावा। याच्यासाठी काही नियम आहेत का, क्रायटेरिया आहे का? प्रत्येक वर वधूस 25 पाहुणे बोलवण्याची याच्यामध्ये संधी असेल। त्यांची एक क्रायटेरिया आहे की त्यांचं लग्न ऑलरेडी जुळलेलं असावं आणि दुसरी क्रायटेरिया जो आहे तो त्यांचं एज लीगल असावं, म्हणजे जे लग्न करण्यासाठी मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष आणि ते आर्थिक दृष्ट्या गरजवंत असावेत, म्हणजे LIG MIG कॅटेगरी ज्यांचं वार्षिक उत्पन्न वर्षाचं वार्षिक 5 लाखाच्या वर असू नये। सर, 18 एप्रिल 2025 रोजी कॅनॉट प्लेसला अग्रसेन भवन आणि वसंतराव नाईक कॉलेज जे आहे त्याच्या मैदानावर एक सोहळा पार पडणार आहे। सर, हे आपलं किती वर्ष आहे? हे आमचं दुसरं वर्ष आहे। 2018 मध्ये आम्ही 32 जोडप्यांचा सामूहिक विवाह लावला होता थाटामाटामध्ये। आता यावेळेस सुद्धा हे दुसऱ्यांदा आम्ही याचा भव्य आयोजन करत आहोत। सर, ही सामाजिक दायित्व आपण जपताय, ही प्रेरणा आपल्याला कुठून आणि कशी मिळाली? आमचं भाईश्री फाउंडेशन आहे जालन्याला। मागच्या 11 वर्षांपासून आजपर्यंत साधारणतः 600 दाम्पत्यांचं सामूहिक विवाह त्यांनी पार पाडलेला आहे आणि आमचा जायंट्स ग्रुप जो आहे तो वेगवेगळ्या सामाजिक स्तरावर वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये सहभागी असतो। हा 35 कपल्सचा आमचा ग्रुप असून नेहमी सामाजिक कार्यात आम्ही अग्रेसर असतो। तर गरजवंत समाजातील जे आहे, समाजातील गरजवंत जे मुलं मुली आहेत ज्यांचं लग्न आर्थिक अडचणीमुळे पार पडू शकत नाही, अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हा खास सोहळा आयोजित केलेला आहे त्यांना मदत म्हणून। धन्यवाद सर, आपलं नाव? माझं नाव प्रवीण सोमानी।